पण धस साहेब तो जर का इतका मोठा कार्यकर्ता नाहीये तर मग बिलेटेड शुभेच्छा देण्या म्हणजे आमदारांनी बिलेटेड त्याला शुभेच्छा द्यावा असं काय द्यावाच लागतात ना. बिलेटेड म्हणजे एवढा छोटा कार्यकर्ता म्हणजे आदल्या दिवशी विसरून गेलो असन मी, मग कुणीतरी सांगितलं म्हणले याचं राहिलंय शुभेच्छा द्यायची, द्या. मी तुमचा बी जन्मदिवस द्या, मी बिलेटेड का व्हायना पण तुम्हाला देऊन टाकेल. पण असं की म्हणजे आता जर त्याचा म्हणजे तो अगदी छोटा कार्यकर्ता आहे, मी असं म्हणेन की तो शक्यता अशी आहे की त्यानं जर त्याचे हे असे गुण उधळत राहिला तर उद्याचा तो वाल्मिक कराड सुद्धा होऊ शकतो. वाल्मिक कराड एवढा व्हायला, वाल्मिक लय मोठा झाला. माल वाल्मिक 2-4 हजार कोटीची प्रॉपर्टी असेल त्याची, त्याच्या बायकाच्या आणि ह्याच्या नावावर. आता आम्ही ते गोळा करता करता परेशान झालो, कारण आम्हाला ईडीला द्यायची ना ती. नाही तर ह्या प्रकरणामध्ये, संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये तेच एखादी प्रॉपर्टी विकून काहीतरी गडबडी करतील हे, म्हणून आता काय आहे की ईडी त्याशिवाय स्वीकारत नाही 100 कोटीशिवाय. तर 100 कोटीची प्रॉपर्टी तर वाल्मिक कराडची फक्त पुण्यातच आहे, 100च्या वर आहे. आणि मला वाटतं 1000च्या वरती वाल्मिक सापडेल आम्हाला. तेवढी प्रॉपर्टी गोळा करून ते ईडीकडे दाखल करावं लागेल ना. मग ईडीकडे दाखल केली तर सीज होईल. ती सीज झाली तर विकता वगैरे येणार नाही पुढचे 3-4 वर्ष. अशा पद्धतीची प्लॅनिंग आम्हाला करावी लागेल वाल्मिक अण्णांच्या बाबतीत. पण वाल्मिक कराडच्या या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा ते फोटो आले, ज्याच्याबद्दल तुम्ही विधानसभेत पण बोलला होतात आणि तुम्ही आधीही सांगत होतात की किती नीच आणि निर्घृणपणानं तो खून केला गेला, पण जेव्हा ते फोटो आले तेव्हा त्याच्यानंतर एकदम आक्रोश राज्यभर निर्माण झाला आणि त्याच्यानंतर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला. तुम्हाला हे म्हणजे ह्या सगळ्या घटनेकडे, त्यांच्या राजीनाम्याकडे तुम्ही आता कसं बघता? त्यांनी म्हणजे तुमच्याच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे असं म्हणाल्या की एकतर त्यांना आधी शपथच द्यायला नाही पाहिजे होती आणि त्यांनी द्यायचाच तर राजीनामा आधी द्यायला हवा होता. तुमचंही असंच मत आहे की शपथच द्यायला नाही पाहिजे होती?